केंद्रीय संचार ब्युरो, भारत सरकार आणि सांगली पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्र प्रदर्शनी नव्या भारताचे नवीन कायदे या कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर सुनील फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे हे होते। हा कार्यक्रम आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय विश्रामबाग सांगली येथे पार पडला। कायदेविषयक हे प्रदर्शन सर्वांसाठी 29 व 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत विनामूल्य पाहण्यासाठी उपलब्ध आहे। आपल्या कार्यालयाच्या वतीने प्रकाशित पुस्तकातून काही सरांचा सत्कार करू। हे बघून घ्या तुम्ही की भारतीयकरण झालेलं आहे आणि भारतातले शब्द भाषा परिभाषा डेफिनेशन्स वापरलेले आहेत। हे तुम्हाला वाचल्यावर कळेल की तुम्ही समजा एरिया सांगलीचा नाही आहे पण कोणी आलं आहे तक्रार देत आहे तर तिथे शून्याने FIR नोंदवून त्या जिल्ह्यामध्ये त्या पोलीस स्टेशनला पाठवायची ही सुद्धा सुविधा याच्यात नागरिकांसाठी एक चांगली सुविधा करून दिलेली आहे। असे नवीन कायदे केंद्रीय संचार ब्युरोमार्फतीने सर्वसामान्यांना समजतील या भाषेमध्ये चित्र प्रदर्शनी आपण SP कार्यालयात लावलेली आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटनास उपस्थित माननीय श्री सुनील फुलारी सर, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांचं मी इथं स्वागत करतो। सर, केंद्रीय संचार ब्युरोने अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे, जेणेकरून जे नवीन कायदे आहेत त्याच्याबद्दल लोकांमध्ये कदाचित काही गैरसमज पण असतील। त्यामध्ये पोलीस विभागाचं पण जे प्रमुख भूमिका आहे, त्याचबरोबर प्रॉसिक्युशन आहे, प्रत्येक विभागाला जे काही कार्य दिलेलं आहे ते थोडक्यात माहिती या चित्राच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे। मला निश्चितच विश्वास आहे सर की सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक या ठिकाणी येऊन त्याची माहिती घेतील। आणि सर मी आपल्याला ग्वाही देतो की आपल्या सांगली शहर, मिरज शहर या ठिकाणाहून आम्ही जास्तीत जास्त शाळकरी मुलांना, तरुण पिढीला, त्याचबरोबर समाजाच्या प्रत्येक घटना आम्ही तर आमंत्रित करू आणि यांना ही चित्रप्रदर्शनी उपलब्ध करून देऊ। धन्यवाद सर। मी इथे हार्दिक शुभेच्छा देतो। केंद्रीय संचार ब्युरोचे श्री महेश, माझे सहकारी पोलीस अधीक्षक श्री योगेश, ऋतू कुकर आणि आमचे सगळे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अंमलदार, पत्रकार बंधू भगिनी, अतिशय चांगला उपक्रम केंद्रीय संचार ब्युरोचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी इथे राबवलेला आहे। अत्यंत सुबोध आणि चांगल्या मराठी भाषेमध्ये सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारचे हे भित्तिचित्रक आणि जाहिरात फलक आहेत। माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपण सांगलीमधील जनतेला हा संदेश पोहोचवावा। नवीन जे तिन्ही कायदे आहेत, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता, हे सर्वसामान्यांसाठी अत्यंत सोप्या भाषेत तयार केलेले कायदे आहेत आणि मराठी भाषांतरी ते अत्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे। या कायद्यांमध्ये सुसूत्रित प्रक्रिया करण्यात आलेली आहे, शाश्वत तपास पद्धती विहीन करण्यात आलेली आहे आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीममधले जे घटक आहेत त्या सगळ्यांची जबाबदारी निश्चित केलेली आहे। महिलाविषयक, मुलींविषयक, बालकांविषयक, संघटित गुन्हेगारी हे सगळे घटक याच्यामध्ये अंतर्भूत करून शिक्षेची तरतूद आहे, कठोर कारावासाची शिक्षेची तरतूद आहे, दंडाची तरतूद आहे, कम्युनिटी पोलिसिंगबद्दलही याच्यामध्ये नवीन तरतुदी आहेत। तर कृपया सगळ्यांनी याचा ज्ञानाचा लाभ घ्यावा, SP सांगली ऑफिसला भेट द्यावी, विशेषतः महिला वर्ग, मुली, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, सामान्य नागरिक, आणि या कायद्याद्वारे आपला समाज आणखी सुरक्षित आणि संरक्षित राहील यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे। आम्ही आपल्या सहाय्यासाठी पूर्णतः 24 तास कटिबद्ध आहोत, केव्हाही संपर्क साधावा। मी पुण्याच्या केंद्रीय संचार ब्युरोचे
अधिकारी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा देतो आणि या चांगल्या उपक्रमासाठी यापुढे सातत्याने असेच प्रदर्शन राबवावेत, जाहीर करावेत अशी त्यांना विनंती करतो आणि बोलावल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. गेलो सह्याद्रीला इंटरव्ह्यू झाला होता माझा मागच्या वर्षी चांगलं 40